मुख्यमंत्र्यांना भेटते आणि त्यांना एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करायचा आग्रह करते. पूर्ण आपण न्याय देऊ. जे जे कोणी ज्या ज्या प्रमाणात ह्याच्यात दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि तेव्हा त्याच्यात ते होईल. उगीच काहीतरी टार्गेट नाही होणार, जे खरं आहे ते होईल. ठीक आहे, हे माझं प्रॉब्लेम. तुमचं दुःख फार मोठे म्हणून नाही निघणार आता. वडवणी तालुक्यात कन्या आत्महत्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात आपण आता कुटुंबाशी संवाद साधला. या घटनेबद्दल आपण काय सांगू? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी आज कोटरबन येथे तिथले कुटुंब आहे आणि कवळगाव येथे त्यांच्या घरात आज आलेली आहे. संपदा मुंडे हिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्यावर मी ऑलरेडी काल बाईट दिला, पण जेव्हा मी बाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे किंवा तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं. पण एका मुलीवर अत्याचार झाला आहे, तिच्या बाबतीत अशी घटना घडली, तिने हातावर नोट लिहिली आहे, त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते. आता या संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे. इथे त्यांचे चुलत भाऊ होते, त्यांनी तेही डॉक्टर आहे, मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे. आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत. ती एक डॉक्टर मुलगी होती, शेती करून मजुरी करून खाणारी. तिच्या आई वडिलांची काही परिस्थिती नाही मुलीला डॉक्टर करायची, पण ती हुशार होती, ती डॉक्टर झाली. आणि तिथल्या सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती. अन्याय होतोय, हे चूक होते, हे ती लेखी सांगत होती. म्हणजे ती निर्भीड पण होती. तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे, तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलंय याची चौकशी डिटेल झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे, हा आग्रह माझा असेल. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यांची चौकशी लावावी आणि या प्रकरण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत, नावं दिलेत, त्याच्यात पोलीस प्रशासनातील नाव आहे, त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणारे वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही. तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे, हा गंभीर विषय आहे. मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे. कोणालाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे, असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. SITची काय लागू शकणार? ते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एक वरिष्ठ अधिकारी, उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी, मग ती SIT म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा, त्या पद्धतीनेच तो तपास व्हायला पाहिजे. कारण हे जे खाली नाव आहेत ते त्यांचेच वर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकतील, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे, हा आग्रह मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाला न्याय मिळवून देईन. पण एक गरीबाचं लेकरू एवढं शिकतं, डॉक्टर होतं, स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं, आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत, त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला कितपर्यंत पोहोचला. त्याच्यावर अशी वेळ म्हणजे एका व्यवस्थे येत असेल तर हे दुर्दैवी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.